आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी, हिवाळी अधिवेशन संपल्यावरती लगेचच मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा सुद्धा अंदाज आहे। राष्ट्रवादीमधल्या विश्वसनीय सूत्रांनी याची माहिती दिली आहे। पवार गटाला म्हणजे अजित पवार यांच्या गटाला आणखी कॅबिनेट मंत्रीपद आणि 2 राज्यमंत्रीपद मिळू शकतात। मकरंद आबा पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। त्यांचं नाव कॅबिनेट पदासाठी चर्चेत आहे। निलेश बुधावले आपल्याला माहिती देतील। निलेश, पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा होते, काय माहिती समोर आली आहे? ज्ञानदा, कालच आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष असणारे सुनील तटकरे यांना काल संसदेमध्ये अमित शहा यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर ही एक महत्त्वाची बातमी समोर येताना पाहायला मिळते। खरं तर काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यासोबतच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्यावेळी प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वीच खरं तर हे मंत्रिमंडळ विस्तार करायचा होता, मात्र मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावरून ज्या पद्धतीने वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे कुठेतरी मंत्रिमंडळ विस्तार रखडला, अशा पद्धतीची देखील माहिती आता समोर येताना पाहायला मिळते। आता मात्र विधिमंडळ अधिवेशन संपलं की लगेचच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, अशा पद्धतीची माहिती राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने अजित पवार गटाला पाठिंबा देणारे आणि वाईचे आमदार असणारे मकरंद आबा पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। यासोबतच 2 राज्यमंत्री पदाची देखील या ठिकाणी अजित पवार गटाला संधी मिळण्याची शक्यता आहे। यासोबत मागच्या अनेक दिवसांपासून सरकार आल्यानंतर प्रामुख्याने महामंडळांचा विस्तार जो आहे, महामंडळ कोणाला कोणती मिळणार याबाबत देखील अद्याप स्पष्टता आलेली नाही। केवळ सिद्धिविनायक ट्रस्ट संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या आमदाराला त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे। बाकी इतर जे महामंडळ आहेत याबाबतीत निर्णय झालेला नाहीये, तर त्याबाबत देखील स्पष्टता येताना पाहायला मिळणार आहे। लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि प्रामुख्याने अजित पवार गटाला 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळतील। निलेश, अगदी थोडक्यात ही राज्यातली स्थिती आहे। केंद्र पातळीवरती सुद्धा अजित पवार यांच्या गटाला एखादं मंत्रिपद वाट्याला येण्याची शक्यता आहे का? ज्ञानदा, खरं तर याबाबतची अद्याप स्पष्टता आलेली नाहीये। खरं तर 5 राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये 2 मंत्री असतील आणि अनेक खासदार असतील, यांना खरं तर त्या ठिकाणी आमदारकी लढवावी लागली। आता ती पदं देखील खाली झालेली आहेत, त्यामुळे याबाबतीत तुर्तास तरी माहिती नाहीये। मात्र आगामी काळामध्ये या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अमित शहा लवकरच राज्यातील महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहेत। नुकतेच निकाल लागलेत 5 राज्यांच्या निवडणुकांचे आणि त्यानंतर आता लोकसभा प्रामुख्याने लक्ष असणार आहे आणि त्या अनुषंगाने अमित शहा बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका देखील लागणार आहेत। त्यामुळे प्रामुख्याने आपण जर आता पाहायला गेलं तर लोकसभेच्या अनुषंगाने काही घडामोडी घडतात काही देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण राज्यामध्ये अजित पवार गट जो आहे तो स्ट्रॉंग आहे, त्यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे त्यांना नक्कीच दुखावता येणार नाही। राज्यात तर मंत्रिपद पदरी पडणार आहेत, परंतु केंद्रीय पातळीवरती सुद्धा अजित पवार गटाला अधिकची मंत्रिपद मिळतात का किंवा मंत्रिपद दिली जातात का हेही बघावं लागेल। निलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।